brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पण सध्या घरी 2 दिवस झालं काही कॉन्टॅक्ट नाहीये, कारण तिकडं खूप पूर आलंय आणि पाणी सगळं झाल्यामुळं ना लाईट वगैरे नाही, घरी नाही कॉन्टॅक्ट करता येत. गाजर दाखवायचं काम करते. 2,500 कोटीची मदत असते फक्त ज्यावेळेस अडाणी अंबानी सारख्या उद्योजकांची हजारो कोटीचे कर्ज तुम्ही माफ करता आणि शेतकऱ्यांच्या मदत करायच्या वेळेस तुम्ही हाताकडता घेता. लाज वाटायला पाहिजे सरकारला. त्याची अशी कंडिशन आहे की घरी कशासाठी पैसे लागले तरी घरी कॉल नाही करू वाटत आहे की मला पैसे द्या, कारण की नाहीच म्हणता येत ना. स्वतःच्या घरामध्ये काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय, त्यावरून आपण नाही म्हणू शकत ना की मला गरज आहे आणि तुम्ही मला मदत करा, नाही म्हणू शकत. जाण्यासारखी परिस्थितीच नाहीये सध्या, त्याच्यामुळे मी आणखी काही ठरवलं नाहीये दिवाळीला जायचं. कारण आम्ही 4 जणी बहिणी आहोत. पहिले तर माझी दुसरी बी बहीण शिकत आहे लातूरला आणि मी तर पुण्यामध्ये पैसा खूप लागतो ना, आणि असं दिवाळीला जायचं म्हणजे काही आनंद असला तरच आपण दिवाळी साजरी करू. आता एवढी परिस्थिती खराब झाली आहे, दिवाळी तर काही सण साजरा करू नाही वाटणार. मराठवाडा तसंच काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी बरेच दिवस झाले पाण्यात आहेत, तर काहीचे शेत देखील वाहून गेलेलं आहे, काहीच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. अशी परिस्थिती या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती जिल्ह्यांमध्ये उद्भवली असताना पुण्यात काही विद्यार्थी तिथनं आलेले शिकत आहेत. त्यांची आता काय मनस्थिती आहे, त्यांचा संपर्क झाले का घरच्यांसोबत, किंवा त्यांच्या घरांमध्ये देखील काय नुकसान झाले का, हे जाणून घेण्यासाठी हे विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. काही किती दिवस झाले इकडे राहते? 1 वर्ष झालं मी पुण्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करते. पण सध्या घरी 2 दिवस झालं काही कॉन्टॅक्ट नाहीये, कारण तिकडं खूप पूर आलंय आणि पाणी सगळं झाल्यामुळं ना लाईट वगैरे नाही, घरी नाही कॉन्टॅक्ट करता येते. कुठे राहतेस नेमकी? सोलापूरमध्ये, लांबोटी, शिरापूरला. ते सीना नदीला खूप जास्त पूर आलाय. कोण कोण असतं घरी? मी, आई वडील आणि 2 भाऊ वहिनी, आमची फॅमिली आहे. तू कुठे राहतो? मी प्रॉपर बीडचा आहे, पण इथं सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि माझी PhD चालू आहे पुणे विद्यापीठामध्ये. एकंदरीत मागील काही दिवसापासून जर पाहिलं तर मराठवाडा आणि त्याच्या आजूबाजूच्या काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणजे शेतामध्ये जेवढं काही होतं ते सगळं पाण्यामध्ये गेलेलं आहे. म्हणजे मातीचा थर सध्या वाहून गेला आहे. म्हणजे ती माती शेतीसाठी पूरक बनण्यासाठी साधारणतः 2 वर्ष पुन्हा वापस लागेल अशी परिस्थिती. म्हणजे शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेल्यामुळे अंगावरच्या वरच्या कपड्यांनीशी शेतकऱ्यांना घर सोडायची वेळ आलेली आहे. आणि याच्यामध्ये जर सरकारने केलेली मदत पुरेशी आहे? नाही, सरकार काय करते, फक्त गाजर दाखवायचं काम करते. 2,500 कोटीची मदत असते फक्त ज्यावेळेस अडाणी अंबानी सारख्या उद्योजकांची हजारो कोटीचे कर्ज तुम्ही माफ करता आणि शेतकऱ्यांच्या मदत करायच्या वेळेस तुम्ही हाताकडता घेता. लाज वाटायला पाहिजे सरकारला. बरं, काही नेते जे मदतीसाठी जात आहे ते 100-200ची मदत घेऊन जात आणि त्याच्यावर पण स्वतःची बॅनरबाजी करताय, फोटो छापताय. म्हणजे लाज वाटायला पाहिजे. शेतकऱ्याच्या जखमीवर तुम्ही मीठ चोळताय. शेतकऱ्यांना सध्या सरसकट मदतीची गरज आहे. सरसकट पंचनामे होऊन मदत झाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. नाहीतर ही शेतकऱ्याची पोरं घरी आई वडील आहेत आणि मी इथं बऱ्याच वर्षापासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी इथंच पुण्यामध्येच असतो. काय संपर्क झालाय? नाही, संपर्क आहे. म्हणजे आता पूर्ववत झाला. लाईट वगैरे नव्हते 2-3 दिवस, पण आता लाईट वगैरे पूर्ववत झाल्यामुळे संपर्क आहे. खूपच म्हणजे आता अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. म्हणजे जी आयुष्यभराची कमाई आहे ना शेतकऱ्यांची, ती सगळी गेलेली. मग तुम्ही विचार करा, घरात जर पाणी जात असेल तर कपडे लत्ते सगळं सामान वगैरे, म्हणजे आयुष्यभर त्यांनी जमापुंजी जी केली होती ती सगळी पाण्यात गेलेली. गुरंढोरं सगळी पाण्यात गेलेले. जगायचं कसं हाच प्रश्न. आणि माझ्याच गावाचे जे ढाकणवाडी गाव आहे, तिथले ढाकणे नावाचे एक वयोवृद्ध शेतकरी आहेत. त्यांनी एक परवा दिवशीच आत्महत्या केली. म्हणजे पहिली आत्महत्या मला वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये ह्या पूर परिस्थितीमुळे घडलेली आहे. मग तरी जर सरकार संवेदनशील होत नसेल तर मला वाटतं एक दिवस नेपाळसारखी परिस्थिती होईल आणि शेतकऱ्याची पोरं ही जे राजकारणी लोक आहेत ह्यांना एक सबक शिकवायला कमी करणार नाही. पुन्हा ताई तुझ्याकडे येतो. काही घरात बरोबर संपर्क झाला नाही तुझा असं तू म्हणतेस, पण घरी कोण कोण असतं? आई वडील, मी आणि 2 भाऊ आहेत. म्हणजे अगोदर कालपासून तिकडे अजून पुन्हा जास्त पाऊस चालू झालाय आणि उजनी धरणाचं पाणी पुन्हा स्लॉट केलेलं आहे. त्यामुळं काय झालं की तिथल्या जवळच्या गावांमध्ये खूप जास्त पाणी झालंय. सगळं शेत, सगळं घरदार, सगळं पाणी. आता मनस्थिती काय?
म्हणजे काय तिथले लोक म्हणजे एवढी जास्त वाईट परिस्थिती आहे ना तिथं की काही काही जणांना खायला पण नाही भेटत आहे आणि सगळे काय करतायत स्वतःचा TRP वाढवण्यासाठी जात आहेत बिस्किट पुढं बॉटल्स तर किती दिवस बिस्किट पुड्यांवर राहणार ना त्यांना असं प्रॉपर जेवायला नाही आहे ना राहायला नाही आहे ना काही नाही सगळे लोक येत आहेत आणि पाणी आलं की सगळे बाहेर निघून जात आहेत मग खूप अत्यंत वाईट परिस्थिती असं माझं मत आहे आणि सगळे येतात आम्ही मदत करतोय फक्त फोटो पुरतं बॅनरबाजी पुरती मदत आहे ॲक्च्युली मदत असं कोणीच नाही करत आहे शेतकरी सगळ्या म्हणजे सगळ्यांनी स्वतःचा फायदा बघितला इंडस्ट्रियल एरिया वाढवला क्लायमेट चेंजेस झाला आणि त्याचा सगळ्यात जास्त दुरुपयोग शेतकऱ्यांवर झाला ना आता दिवाळीचा सण येतोय पुढं आणि शेतकऱ्यांवर एवढं मोठं संकट आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळेजण शेतीमधूनच इथे येते जेव्हा आपण गावाकडून येतो ना की काहीतरी आपली स्वप्न असते त्यासाठी आपण गावाकडे येतो आणि आता सध्याची अशी कंडिशन आहे की घरी कशासाठी पैसे लागले तरी घरी कॉल नाही करू वाटत आहे की मला पैसे द्या कारण की नाहीच म्हणता येत ना स्वतःच्या घरामध्ये काय चाललंय आजूबाजूला काय चाललंय त्यावरून आपण नाही म्हणू शकत ना की मला गरज आहे आता आणि तुम्ही मला मदत करा नाही म्हणू शकत आहे अशी कंडिशन आहे सध्या. तू कुठून आहेस? मी नांदेडमधील माहूर जिल्ह्यातील आहे. माझ्या पप्पाकडे तसं तर शेती नाही आहे ते दुसऱ्यांची शेती करतात पैसे देऊन. आता पावसामुळे अतिवृष्टीमुळे सगळं पीक वाहून गेलं आहे त्याच्यामुळे एकसुद्धा रुपयाचं उत्पन्न निघू शकत नाही पण जे शेती करतात ते दुसऱ्यांची शेती करतात पण शेतीच करण्याचे जे पैसे त्यांना द्यावं लागणार आहे उत्पन्न नाही निघलं तरी. आणि मी सुद्धा बाहेर राहते शिकण्यासाठी पुण्यामध्ये आणि माझी एक मोठी बहीण आहे लहान भाऊ आहे मोठी बहीणसुद्धा बाहेर शिकण्यासाठी राहते तर मम्मी पप्पा आता म्हणजे किती जण आहेत घरात किती जण आहेत? 5 जण आहेत. मी माझा लहान भाऊ आहे एक आणि एक मोठी बहीण आहे आणि आई वडील आहेत. आता काय संपर्क झालाय फोन बिन झालाय? तसं तर जास्त बोलणं होत नाही म्हणजे 2-3 दिवसाखाली मी बोलली होती तर ते म्हणत होते की आता सुद्धा खूप पाऊस चालू आहे लाईट नाही आहे आणि मोबाईलमध्ये चार्जिंग सुद्धा नसते. ताई तू कुठली आहेस? मी लातूरची आहे म्हणजे आमच्या पण घरी शेती नाही आहे पण माझी आई मोलमजुरी करते आणि माझ्या वडिलांकडे ऑटो रिक्षा आहे तर ते मार्केटचा भाजीपाला आणतात आणि विकतात हे काम करतात. आता काय परिस्थिती आहे तिथे? आमच्या गावची म्हणजे कालच एक NDRFची रेस्क्यू फोर्स आली होती आमच्या गावामध्ये. खूप सारं पाणी झालेलं आहे आणि नदीकाठची जी शेत आहे त्या शेतामधली अक्षरशः पूर्णतः माती वाहून गेलेली आहे तर शेतकऱ्यांपुढे हा खूप मोठा प्रश्न आहे कारण शेतामध्ये जर माती वाहून गेली तर पुन्हा ती पोषणयुक्त माती निर्माण होणार नाही आणि त्याला वेळ लागणार त्याच्यामुळं शेतकऱ्यापुढे खूप मोठा प्रश्न आहे. तसंच तो मोलमजुरी करणाऱ्या सर्वांसमोरच हा प्रश्न आहे की आता या अतिवृष्टीच्या संकटामधून कसं बाहेर निघायचं. स्थानिक नेत्यांनी काय मदत केली का स्थानिक आमदारांनी देशमुखांनी? मला तरी वाटतंय की आमच्या म्हणजे गावाकडे कोणी दौरा तर नाही केला आमदार किंवा खासदारांनी. ते लोकांचे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांनी त्या दिदी म्हणल्यासारखंच की फक्त आणि फक्त सोशल मीडियावर की आम्ही किती मदत करतोय आणि सोशल मीडिया पण की आम्ही किती मदत करतो काय करतो हे दाखवण्यापेक्षा जेव्हा ही परिस्थिती आमच्यावर येते आम्ही जर शेतकऱ्यांच्या घरातले असतो तर आमच्यावर काय परिस्थिती आली ही स्वतः जेव्हा सहानुभूती घेऊन जेव्हा आम्ही हे काम करू ना तेव्हा प्रश्न दिसतील. फक्त आणि फक्त आता सध्या कसं झाले मराठवाड्यावर हे खूप मोठं संकट आले पण सगळ्यांना फक्त त्याचा फोमो करायचा आहे. कोणी वास्तविक मदत करत आहे का नाही हे खूप मोठा प्रश्न आहे आजकाल. ताई तू कुठली आहेस? मी लातूरमध्ये चिंचोली बलाणा त्या गावामध्ये राहते. इथं मॉडर्न कॉलेजला इंजिनिअरिंग करते 3rd इयरला. तर मी इथं 2 वर्ष झालं राहते पण आता जर शिक्षणासाठी पैसा खूप लागतो ना एका शहरामध्ये दुसऱ्या शहरामध्ये आल्यानंतर परंतु आता मला ती पैसे सुद्धा घरी मागायला खूप असं म्हणजे वाईट वाटते कारण त्यांच्याकडेच काही पैसे नाहीत. शेती म्हणजे एवढा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं शेतात काहीही धान्य नाही आहे त्याच्यामुळं मला ती पैसेही मागायला त्यांना वाईट वाटत आहे त्याच्यामुळं शिक्षणातही मला अडथळा येत आहे तरी सरकारांनी मदत केली पाहिजे असं मी म्हणते. सरकारने मदत केली पाहिजे. दिवाळीला घरी जाणार आहे का? दिवाळीला घरी जाण्यासारखी परिस्थितीच नाही आहे सध्या तर त्याच्यामुळे मी आणखीन काही ठरवलं नाही आहे दिवाळीला जायचं कारण आम्ही 4 जणी बहिणी आहोत. पहिले तर माझी दुसरी बी बहीण शिकत आहे लातूरला आणि मी तर पुण्यामध्ये पैसा खूप लागतो ना आणि असं दिवाळीला जायचं म्हणलं काही आनंद असला तरच आपण दिवाळी साजरी करू. आता एवढी परिस्थिती खराब झाली आहे दिवाळी तर काही सण साजरा करू नाही वाटणार आता. बरं घरच्यांशी काय बोलणं झालं? हा तेच वाईट परिस्थिती सांगितली त्यांनी तिकडली काय चालू आहे पावसामुळे काय काय नुकसान झालेलं आहे तू ऍडजस्ट कर म्हणले आता थोडे पैसे दिले तर त्यातच भागामध्ये. किती वर्ष झाले पुण्यात राहते? मी आता 2 वर्ष झालं राहते. 2 वर्ष झाले. ये मित्रा पुढं. कुठला आहेस तू? मी यवतमाळ जिल्ह्यातला आहे. इथे किती वर्ष झाले राहते? इथं झाले मला 4 वर्ष. आता मी माझ्या कॅटच्या एक्झामसाठी मी प्रिपरेशन करतोय.
मी मराठवाड्यातला नाही आहे, पण मी तिथली परिस्थिती समजू शकतो, कारण आमच्याकडे सेम परिस्थिती आहे तशीच. म्हणजे पावसामुळे खूप नुकसान झालं आहे. आमच्या शेतामध्ये आता सोयाबीन आहे. सोयाबीनची अशी परिस्थिती आहे की ते सुकलं आहे आणि ते काढता नाही येत आहे आम्हाला. म्हणजे ते तिथं सडून चाललंय ते लिटरली तिथे. त्यामुळे परिस्थिती खूप खराब आहे. आणि इथं आमच्या इकडलं पूर नसून अशी परिस्थिती आहे, तिथे पूर आलेला आहे, की लोकांची घरं गेलेली आहे, पूर्ण डुबलेली आहे. तर तिथे खूप बिकट परिस्थिती असेल. तू राहिली आहेस, तू कुठली आहेस? मी तशी वाशिम जिल्ह्यातली आहे. वाशिम जिल्ह्यातला एक उंबरठा बाजार या खेड्यातून बिलॉंग करते. जसं की सोलापूर वगैरे झाले, अशा मराठवाड्यात सगळीकडे अतिवृष्टीचा परिणाम चालू आहे. तसं इकडे पण म्हणजे विदर्भात तेवढं नाही आहे, पण तरी पावसामुळे सगळे पीक वगैरे खराब झालं आहे. कालच आईशी बोलणं झालंय रात्रीला. ते म्हणते की यावेळेस दिवाळीचं काय खरं नाही वगैरे, की काय म्हणजे नवरात्रीत नेहमी आमचं सोयाबीन वगैरे घरी येते, पण यावेळेस सोयाबीन ना व्यवस्थित सुकलेलं आहे, नाही त्याच्यातला माल नीट राहिलाय. आणि तसंच मराठवाड्यातले माझे बरेचसे फ्रेंड्स वगैरे आहेत, त्यांची तर एवढी विकट परिस्थिती चालू आहे की नाही घरच्यांचा सपोर्ट भेटतोय ना काही. आणि इथे अभ्यासात मन लागून तर लागणार कसं? एकतर आता इथं आता परीक्षेचा वेळ आलाय, समोर दिवाळी येते, दिवाळीला घरी जायला चान्स नाही. तर दिवाळीला जायचं म्हणलं तर ट्रेनचे तिकीट तर आहेतच नाही, आणि ट्रॅव्हलचे तिकीट अफोर्ड तरी करणार कसं? ते दिवाळी त्यांच्यासाठी आहेच नाही. आता शेवटचा विद्यार्थी आहे, किती वर्ष झाले तू शिकतो पुण्यात? दादा मला पुण्यामध्ये जवळपास 6 वर्ष झालेली आहेत. या परिस्थिती कुठला आहेस? आणि मी मूळचा जळगावचा राहणार आहे. जळगावमध्ये आता काय परिस्थिती? जळगावमध्ये परिस्थिती अशी आहे की बऱ्यापैकी केळीचं नुकसान झालेलं आहे. वारावादन असेल, पाऊस असेल, यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागलेलं आहे. आणि शासन जे काही नुकसान भरपाई देतं आहे, हे नुकसान भरपाई तुटपुंच्या स्वरूपाची नुकसान भरपाई आहे. शेतकऱ्याचं नुकसान हे जे काही त्याचं झालेलं आहे, ते मानसिक झालेलं आहे, आर्थिक झालेलं आहे. या गोष्टीतून शासन त्यांना सावरू शकतंय का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज रोजी आमच्या समोर पडलेला आहे. शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालं. एकूणच जर आपण या भावना आणि प्रतिक्रिया पाहिल्या विद्यार्थ्यांच्या, तर अतिशय तीव्र आणि संतापजनक आहेत. एकीकडे सरकार मदत करत नाही, दिवाळी जवळ आले, दिवाळीला घरी कसं जावं हा एक मोठा प्रश्न त्यांच्या मनात पडलेला आहे. कारण या परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना तसेच शेतींना बसलेला आहे. त्यामुळे पैशाची अडचण किंवा दिवाळी सुकत जाणारी जी अडचण आहे ती या पावसामुळे निर्माण झालेली आहे. एकूणच सगळ्याच प्रतिक्रिया आपण अशा ऐकलेल्या आहेत. सरकारने याबाबत जी मदत केलेली आहे ती तुटपुंजी आहे. मोठी मदत जाहीर करावी अशी देखील मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. मात्र आता या विद्यार्थ्यांचं म्हणणं सरकार ऐकून घेईल का आणि ही दिवाळी त्यांची गोड करेल का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मी आदित्य पवार, मुंबईत.